नमस्कार मंडळी. आज आमच्या घरी संडे निमित्त आई वडापाव बनवते आणि आमची आरती म्हणाली चला आज वडापाव चॅलेंज करूयात. त्याच्या आधी ना आमची आरतीच कामाला लागली. वडापाव चॅलेंज राहिला बाजूला, हे बघा. आणि इकडे आई वडापाव वगैरे सगळं बनवते. वडापावचं अच्छा, हे वडापावचं सारण आहे आणि इकडे छान बटाटे वगैरे कुच करून ठेवलेत. मज्जा आहे. चला तर वडापाव बनवायला सुरुवात झाली आहे, म्हणजे सारण बनवायला सुरुवात झाली आहे मस्तपैकी. हो सुगंध, हो हो हो, सुगंध असा आलाय की असं वाटतं आत्ताच तेवढंच खाऊन टाकावं. वडापाव बिडापाव राहिला लांब, पण कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. काही वेळाने मस्त वडापाव बनतील, मग आपण वडापाव खाऊयात. आणि काय आता आरतीचं चॅलेंज आहे, वडापाव चॅलेंज. हे तिलाच करू दे, मी तर मस्त वडापावचा आस्वाद घेणार आहे. चला, दोघी सासूजोनासोबत काम करण्याचा क्षण अनुभवायला येतोय आता आज आम्हाला. करा करा, चांगली कामं करा. सुगंध म्हणायचंय का तुला? मज्जा आहे बाबा एका मुलीची. मग किती वेळेस का होईना, मज्जाच मज्जा आहे. पटापटा काम करा चला. आता आम्ही वडे तयार करणार आहोत. वाव, नाईस. ते आम्हाला कामाला लावून अक्षय काय करतोय, तर इथे स्वतः मोबाईल खेळत बसलाय. हो ना, आम्ही काम करतोय, आम्ही छान वडापाव माझं काम बनवतो. फक्त खाण्याचं आहे. असं कुठे लिहिलंय की पटापट छान वडापाव बनवा आणि मला खायला द्या. काय करा? पटापट छान वडापाव बनवा आणि मला खायला द्या. ठीक आहे. काय म्हणताय सासूबाई? हे बघा, इकडे वडापाव पण तयार आहे, इकडे पराठा पण तयार आहे. गरमागरम पराठा आणि गरमागरम वडापाव. अक्षू, अक्षू, वडापाव तयार झाला. वडापाव, वडापाव तयार झाला ना. उठ. थांब पटकन बघू दे. चला, वडापाव तयार झालाय. सगळ्यात पहिला वडापाव मी खाणार आहे. आणि मी पण. तू चॅलेंज चॅलेंज केल. हे कोणासाठी? सोनमला देऊ आणि मला मला आधी वडापाव. तुला वडापाव हम्म? काय म्हणतोय? होते. काय म्हणतोय? हा 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 हा, काय सुगंध आहे. मला पण. कशी कशी टेस्ट आहे? आपण सगळे मिळून ना वडापावची गाडी टाकूयात. रोज भाई, रोज रोज पैसे छापणार, रोज पैसे छापणार. एक पाणीपुरीची, एक वडापावची. मग छोटीशी गाडी टाकली, मोठं घर झाल्यानंतर एक मोठी हॉटेल झाल्यानंतर मस्त 4-5 फ्रँचायझी. भाई रेस्टॉरंट, आज हॉटेलमध्ये आपले सगळे इम्पोर्ट होणार, मग एक्सपोर्ट होणार आपले वडापाव. मज्जाच मज्जा, श्रीमंती श्रीमंती. कशी आहे टेस्ट? आहे ना, कमाल आहे ना. पटापट वडापाव खायचा आहे. पाव 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 इकडे. पुढे छान वडापाव मला बनतायत आमचे. आई हे आहे का? ऑर्गॅनिक वडापाव, घरच्या घरी सॉस आहे बनवलेला का वडापाव. आपल्याकडे? ज्याला सॉस, कोणाला सॉस. खायची असेल त्यांनी कमेंट करा, आम्ही त्यांच्या घरी पोहोचवू. अरे बघा बघा बघा, लाड बघा सुनेचे. सुना सकाळी बोलली की वडापाव पाहिजे, तर भाई लगेच वडापाव हाजीर. क्या बात आहे यार, क्या बात आहे. नशीब लागतं त्याला, पण नशीब काढून आलीये मी. खरंच नशीब काढून आली आहेस तू. कोणाकडून, कुठून काढून आणलीस तू नशीब? मला पण सांगा ती जागा. आता चान्स गेला, एकालाच असती संधी.
हा भाई मजा आहे. मला वाटलं की मी पराठ्याची टेस्ट घेऊ, हे काय पण संपलं? पराठा संपला संपले संपला संपला संपला. अरे भाई बापरे, वडापाव पण संपला. जा, घेऊन ये आता तू वेगळं जा. मी परत एक वडापाव घेऊन आले. आम्ही वडापाव करते, वडापाव. बच्चू हाय बोल. आपण पाणीपुरी चॅलेंज करूया. साइड बाय साइड मस्त पराठे पण बनवणे चालू आहे. वा 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 वा. आणि इकडे काहीतरी बोलवलं आपल्या बारक्याने, काहीतरी केलंय खुशावर. अरे बापरे, मोठे मोठे दात आले, राक्षस. अरे 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 अरे. इकडे छान संगीतमय जेवण चालू झालंय. बाबा वाजवा ना बाबा. ते रेस्टॉरंट मध्ये असतं बघ, आपण जेवायला बसलोय, बॅकग्राऊंडला म्युझिक वाजतंय. ए भाई, जिंदगी एक सफर क्या जीना है भाई. हा हा हा, जिंदगी एक सफर. थांब रे. काय रे? जिंदगी गाणं एक म्हणा. सफर, हा. गाणं म्हणा बाबा. थांब रे. थांब ना देव बच्चू. बच्चू जाऊ. देव पावांना देव पावांना माझ्यासाठी ते दे ना. आलाय आता पावाची लादी. आता बाबा वडापाव खायला जाणार सगळे. वा वा वा, मज्जाच मज्जा आहे बाबा लोकांची. किती वडापाव खायचे, पोट भरून खायचे, काय खायचे, सकाळ दुपार संध्याकाळ वडापावच वडापाव. नाही संपलं. पाणी प्यायचे सुद्धा फुरसत मिळत नाही, एवढे छान स्वादिष्ट आमचे वडापाव झालेले आहेत. आणि बाबा एक छान गाणं म्हणणार आहेत आता. जिंदगी एक सफर. ये सुहाना. हो किसने जाना. बाबा कमॉन बाबा, चला आपण सगळे जण मिळूया. रेडी. 1 2 3 4 स्टार्ट. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. उल्ले उल्ले काय केलं रे? बापरे, इतकं पळतंय तुला. गरम गरम पराठा आलाय. हा, कांदा. सॅटिस्फॅक्शन कमाल. डिलिशियस म्हणायचंय का तुला? मोह आवरेना झालाय मला. वडापाव पण खायचाय, पराठा पण खायचाय, इतका मोह आवरेना झालाय. असलं खतरनाक टेस्टी झालाय ना हे. कशाला देऊ? बाबा, कसा लागतोय? वाव. एक घास वडापावचा खायचा आणि एक घास पराठाचा खायचा. आता पराठा. ओके काही एवढं खाऊ हम्म. पहिले. हाफ केलाय मी, हा 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 हा. कारण आई हिरव्या चड्डीवर हिरवंच घड्याळ. पार्क दाखव तुझं घड्याळ. दात दाखव ना, दात. ए, 2 विटा. पार्कच्या 2 विटा दाखवा. 2 विट. एक सोडून एक दात आहे. सिमेंटच्या विटा आहे. एक सोडून एक. बघू रे. सो अशा प्रकारे आमचा ब्लॉग इथे संपतोय. मस्त वडापाव मी एकच खाणार होतो, काही खाल्लेला नाहीये मी. आता एकच वडापाव खाणार होतो मी. सगळे वडापाव फस्त केलेत. पराठा पण संपवून झालाय. आता मी रात्री जेवणारच नाहीये. बघूया जेवतो का नाही ते. बाय. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.